चला तर आजचं जे लेक्चर आहे तुम्ही पाहतायच की प्रेझेंटेशन ऑफ डेटा याच्यावरती आजचं लेक्चर आहे आपलं. तर या लेक्चरमध्ये प्रेझेंटेशन ऑफ डेटा जे प्रिव्हियस लेक्चर होते ते वेगळे आपण पीपीटी तयार केली होती, त्याच्यातले प्रिव्हियस लेक्चर्स होते. आता आपण जे लेक्चर्स पाहतोय हे आपले ऍक्च्युअल मधले जे सिलेबस नुसार आहेत त्या सिलेबस नुसारचे लेक्चर्स आपण पाहतोय प्रेझेंटेशन ऑफ डेटा. तर डेटा प्रेझेंटेशन याच्यामध्ये आपण याच्या अगोदर पाहिली इंट्रोडक्शन, डेफिनेशन अँड हिस्ट्री. त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे लेक्चरमध्ये जे काही कलेक्शन ऑफ डेटा असेल. आज आपल्याला या लेक्चरमध्ये प्रेझेंटेशन ऑफ डेटा अँड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हे आपल्याला टॉपिक पाहायचं आहे याच्यामध्ये. ओके, तर याच्यातलं लेक्चर चालू करूयात आपण. साऊंड व्यवस्थित येत असेल माझा? ओके, ठीक आहे, व्यवस्थित आवाज येतोय. तर आता चालू करत असताना प्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजे जो डेटा कलेक्ट केलेला आहे आता त्या डेटाला आपल्याला प्रेझेंट करायचंय. ओके, तर वन्स द डेटा आर कलेक्टेड अँड व्हेरीफाईड फॉर देअर होमोजिनिटी अँड कन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी असणं गरजेचं आहे आणि कंटिन्युटी, त्याला कन्सिस्टन्सी म्हटलंय. वी नीड टू प्रेझेंट देम इन नीट अँड कंडेन्स्ड फॉर्म हायलाइटिंग द इसेन्शियल फीचर्स ऑफ द डेटा. जे डेटाचे महत्वाचे फीचर्स आहेत ते फीचर्स आपल्याला त्याच्यामध्ये हायलाइटिंग करायचे आहेत. ओके, एनी स्टॅटिस्टिकल अनालिसिस इज डिपेंड ऑन अ प्रॉपर प्रेझेंटेशन. कोणतेही स्टॅटिस्टिकल अनालिसिस जर आपल्याला करायचं असेल तर ते संपूर्ण स्टॅटिस्टिकल अनालिसिस हे त्याच्या प्रेझेंटेशन वरती डिपेंडंट असतो. पार्ट ऑफ द डेटा अंडर कन्सिडरेशन, क्लासिफिकेशन और ऑर्गनायझेशन ऑफ डेटा. डेटाचं जे क्लासिफिकेशन करायचं आहे आणि ऑर्गनाइज करायचं डेटा त्याचे पॉइंट्स आपण पाहून घेऊया. त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे इट मे बी डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ. ओके, क्लासिफिकेशन ऑफ डेटा काय करणं आहे आपल्याला त्याच्यामध्ये? प्रोसेस ऑफ अरेंजिंग डेटा. डेटाचे जे अरेंज करण्याची प्रोसेस आहे त्याला आपण क्लासिफिकेशन आणि ऑर्गनायझेशन म्हणू शकतो. ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ज्या गोष्टीचा आपण घेतलेला आहे, जसं ॲज लाईक फ्रुटीनी जर सर्वे केला की त्या किती लोकांना त्याची टेस्ट आवडते तर ते टेस्ट हे जे झालं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स झालं त्याच्यामध्ये. ओके, अंडर कन्सिडरेशन इनटू नंबर ऑफ ग्रुप्स और क्लासेस अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटीज ऑफ द ऑब्झर्वेशन. त्याला ग्रुपमध्ये किंवा क्लासेसमध्ये डिवाइड करा. किती जणांना त्याची टेस्ट कोणत्या प्रकारची आवडते, किती जणांना त्याची टेस्ट अपोजिट प्रकारची आवडते, या प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन करून टाका डेटाचं त्याच्यामध्ये. ओके, फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह क्लासिफिकेशन ऑफ डेटा. जे ऑब्जेक्टिव्ह क्लासिफिकेशन ऑफ डेटाचे ते खालील प्रमाणे त्याच्यामध्ये. ओके, एक एक पॉइंट आता आपण डिस्कस करतोय याच्यामध्ये. इट पुट्स द डेटा इन नीट, प्रिसाइज अँड कंडेन्स्ड फॉर्म. डेटा जो पुट करायचा आपल्याला तो नीट, प्रिसाइज अँड कंडेन्स्ड फॉर्म मध्ये आपल्याला प्रेझेंट करायचा आहे. सो इट इज इझिली अंडरस्टूड अँड इंटरप्रेटेड, जेणेकरून ते सहज पद्धतीने आपल्याला समजून येईल आणि इंटरप्रेट करता येईल त्याच्यामध्ये. ओके, जाऊयात याच्यातल्याच पुढच्या युनिटकडे. ओके, पुढचा पॉइंट याच्यामधला पाहूयात आपण. इट मेक्स कंपॅरिझन, त्याच्यामध्ये कंपॅरिझन करता आलं पाहिजे पॉसिबल बिटवीन व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स. जर कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे असतील तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन करणं आपल्याला सहज पद्धतीने पॉसिबल झालं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, इफ नेसेसरी अँड देअर बाय फाइंडिंग द असोसिएशन और लॅक ऑफ इट बिटवीन देम. त्याच्यामधलं जे काय असोसिएटेड डेटाचे फीचर्स आहेत, थेरोटिकल पार्ट आहे आपला. स्टॅटिस्टिकल अनालिसिस इज पॉसिबल ओनली फॉर क्लासिफाईड डेटा. स्टॅटिस्टिकल अनालिसिस कधी पॉसिबल आहे? फक्त तो डेटा क्लासिफाईड असला पाहिजे, डिवाइड केला पाहिजे ऍज पर कॅरेक्टरिस्टिक्स. जे त्याचे फीचर्स असतील त्या फीचर्स नुसार त्याला क्लासिफाय केलं पाहिजे, तरच आपल्याला याच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं पॉसिबल आहे. इट इलिमिनेट्स अननेसेसरी डिटेल्स अँड मेक्स डेटा मोर रेडिली अंडरस्टँडेबल. त्याच्यातला जो डेटा आहे इलिमिनेट करता आलं पाहिजे तुम्हाला. अननेसेसरी पार्ट जो आहे तो तुम्हाला त्याच्यातून स्किप करायचा आहे आणि जेवढा महत्वाचा पार्ट आहे तेवढाच तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेझेंट करायचा आहे. डेटा मे बी क्लासिफाईड ॲज. आता जे कॅरेक्टरिस्टिक्स वरती म्हटलं होतं त्या कॅरेक्टरिस्टिक्स वरतीच डेटा कशा पद्धतीने क्लासिफाय करायचा. सगळ्यात पहिल्यांदा क्रोनोलॉजिकल ऑर्डर और टेम्पोरल और टाइम सिरीज डेटा. आता क्रोनोलॉजिकल टाइम सिरीज डेटा म्हणजे काय? क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे टाइम बेसिस वरती अलोकेट करणं. टाइम असेल तर त्याच्यामध्ये
जी पहिल्यांदा घटना घडलेली, त्याच्यानंतर दुसऱ्यांना, त्याच्यानंतर तिसऱ्यांना, म्हणजे जो सिक्वेन्स आपण लावतोय तो टाइम सिरीज नुसार सिक्वेन्स लावत असेल तर त्या डेटाला आपण जो प्रेझेंट केलेला आहे तो क्रोनॉलॉजिकल, टेम्पोरल और टाइम सिरीज डेटा असं त्या पद्धतीने आपण संबोधू शकतो. जिओग्राफिकल और स्पॅटियल सिरीज डेटा. जिओग्राफिकल और स्पॅटियल सिरीज डेटा म्हणजे कोणता, जो एरिया वाईज डिवाइडलेला आहे, जसं की महाराष्ट्राचा, आंध्र प्रदेशचा, गुजरातचा, यूपीचा, हा जो डेटा ज्या त्या रिजन वाईज डिवाइड केलेला असतो, त्या रिजन वाईज जो डेटा आपण प्रेझेंट करणार आहोत याला आपण म्हणणार जिओग्राफिकल और स्पॅटियल टेम्पोरल डेटा. ओके, सॉरी, स्पॅटियल सिरीज डेटा. क्वालिटेटिव्ह और ऑर्डिनल डेटा, जो नॉर्मली क्वालिटीवरती आपण डिवाइड करत असतो त्याच्या, जसं की इन्कम किंवा मार्क्स. आता 90 ते 100 चे मार्क्स विद्यार्थी, 80 ते 90 चे विद्यार्थी, 70 ते 80 चे विद्यार्थी, हे क्वालिटेटिव्ह वरती त्यांचे आपण डिस्ट्रीब्यूट करतोय, तर याला क्वालिटेटिव्ह डेटा किंवा ऑर्डिनल डेटा म्हणणार. क्वांटिटेटिव्ह और कार्डिनल डेटा म्हणजे नंबर वरती जो डेटा प्रेझेंट केला जातो, ज्या यांची संख्या जास्त आहे त्यांना आधी प्रेझेंट केलं, नंतर त्याच्यापेक्षा कमी संख्या, नंतर त्याच्यापेक्षा कमी संख्या, तर असा जो डेटा प्रेझेंट केला जातो हे क्वांटिटी वरती. क्वांटिटी मध्ये नंबर्स. कार्डिनल म्हणजे न्यूमरिकल. ओके, कार्डिनलचं मिनिंग काय येणार याच्यामध्ये, न्यूमरिकल जो डेटा डिपेंडंट असतो त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये मिनिंग घेऊ शकतो. ओके, जाऊयात पुढे. When the data are classified in respect to successive time point or intervals, they are known as time series data म्हणजे chronological. The number of students appeared for CA final for the last 20 years. Last 20 years इयर वाईज आपण डिव्हिजन करतो याच्यामध्ये, म्हणजे हा जो डेटा आहे हा टाइम सिरीज वरती डिपेंडंट आहे, तर याला टाइम सिरीज डेटा, टेम्पोरल किंवा क्रोनॉलॉजिकल डेटा असं म्हणू शकतो आपण. त्याचे तिन्ही नावं लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये बाय चान्स एखादा विचारलाच तुम्हाला तर याच्यावरती एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारू शकतात. कोणता आपण त्याला बघितले नावं काय दिले टाइम सिरीज नुसार, क्रोनॉलॉजिकल, टेम्पोरल किंवा टाइम सिरीज डेटा. ओके. The number of students appeared for CA final for the last 20 years. The production of a factory per month from 2000 to 2015. एखाद्या फॅक्टरी मध्ये प्रोडक्शन 2000 पासून ते 2015 पर्यंतच चेक करणं. आर द एक्झाम्पल्स ऑफ टाइम सिरीज डेटा. पुढचा पॅरा, डेटा अरेंज्ड रिजन वाईज. जो रिजन वाईज डेटा अरेंज केला असतो, डेटा अरेंज्ड region wise are known as geographical data. म्हणजे एरिया वाईजचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याला where arrange the students appeared for CA final in 2015 in accordance with different state. पहिलं 20 वर्षामध्ये सीए किती झाले या डेटा चेक करत होतो आपण. आता स्टेट वाईज सीए किती झाले हे चेक करतोय, म्हणजे हा रिजन वाईज डेटा चेक करतोय, तर या डेटाला आपण जिओग्राफिकल डेटा म्हणणार. देन वी कम अक्रॉस जिओग्राफिकल डेटा. डेटा क्लासिफाईड इन रिस्पेक्ट ऑफ ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे फीचर्स, वैशिष्ट्य जे असतात त्याच्यावरती, क्वालिटी जे असते. टू एज क्वालिटेटिव्ह डेटा. डेटा ऑन नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी वरचा डेटा असेल म्हणजे क्वालिटी ऍट्रिब्यूट वरचा आला तर त्याला आपण कोणता डेटा म्हणणार, तर क्वालिटेटिव्ह डेटा. जेंडर, स्मोकिंग हॅबिट्स ऑफ अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल आर एक्झाम्पल ऑफ क्वालिटेटिव्ह डेटा. लास्टली, व्हेन द डेटा आर क्लासिफाईड इन रिस्पेक्ट ऑफ व्हेरिएबल नुसार, से हाईट, वेट, प्रॉफिट्स, सॅलरीज एटसेट्रा, दे आर नोन ॲज क्वांटिटेटिव्ह डेटा. प्रॉफिट किती झाला, हाईट किती आहे, वेट किती आहे, ह्या पॉइंटला लक्षात ठेवा, कारण तुम्हाला याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येईल. 100% येण्याचे चान्सेस याच्यावरती आहे की रिजन वाईज डेटा जो दिला असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कोणत्या प्रकारे संबोधताल, काय म्हणताल तुम्ही त्या पद्धतीने. ओके. डेटा मे बी फर्दर क्लासिफाईड ॲज फ्रिक्वेन्सी डेटा अँड नॉन फ्रिक्वेन्सी डेटा. आता हा फ्रिक्वेन्सी आणि नॉन फ्रिक्वेन्सी डेटा काय, एखाद्या ग्रुपमध्ये जेवढे पर्सन्स असतील, म्हणजे समजा 90 to 100 मार्क्सचे टोटल 20 स्टुडंट्स आहेत, त्याच्यानंतर 80 to 90 चे 10 स्टुडंट्स आहेत. हे जे नंबर ऑफ स्टुडंट्स आपण मेजर करतो याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणणार. जर त्याच्यामध्ये सिंगल युनिट असेल, तर ते सिंगल युनिट रिप्रेझेंट करत बसण्याची आपल्याला गरज नाहीये. मग या सिंगल युनिटलाच आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये, नॉन फ्रिक्वेन्सी डेटा. ते सिंगल टाइमच ऑकर होते त्याच्यामध्ये. ओके, चला जाऊयात पुढे.
Data may be further classified as frequency data and non-frequency data. The qualitative as well as quantitative data belongs to the frequency group, whereas time series data and geographical data belongs to non-frequency group. म्हणजे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह हे फ्रिक्वेन्सी ग्रुपला बिलॉंग्स करतात आणि क्रोनॉलॉजिकल आणि जिओग्राफिकल हे नॉन फ्रिक्वेन्सी डेटाला बिलॉंग्स करतात. ओके, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, फ्रिक्वेन्सी आणि जिओग्राफिकल आणि क्रोनॉलॉजिकल हे नॉन फ्रिक्वेन्सी डेटाला. ओके, मोड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ डेटा. डेटा प्रेझेंट करण्याचे मोड कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिलं आहे टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. म्हणजे टेक्स्ट मध्ये ऍज लाईक पॅराग्राफ मध्ये रायटिंग करत नाहीत का आपण, त्या पद्धतीने जर डेटा प्रेझेंट केला असेल तर त्याला आपण टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन म्हणणार. टॅब्युलर प्रेझेंटेशन और टॅब्युलेशन, सगळ्यात सोप्या पद्धतीने एक टेबल बनवायचा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स टाका, मार्क्स टाका, त्याच्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत हे करा. जसं आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये मॅक्झिमम कॅल्क्युलेशन जे पुढचे मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे आणि मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन आहे पुढचा चॅप्टर 14वा चॅप्टर, याच्यामध्ये टॅब्युलर प्रेझेंटेशन वरूनच मॅक्झिमम कॅल्क्युलेशन करणार आहेत. आता निबंध लिहिल्यासारखं पॅराग्राफ मध्ये डेटा सोप्या पद्धतीने सांगता येतो त्याच्यामध्ये, पण प्रत्येकाला डेटा पाहिल्या लगेच अंडरस्टँडिंग होत नाही त्याच्यामध्ये, हे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण एक्सप्लेनेशन पाहिजे. पहिले टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन म्हणजे ग्राफ मध्ये द्यायचं आपल्याला, पॅराग्राफ मध्ये द्यायचं आपल्याला. टॅब्युलर प्रेझेंटेशन और टॅब्युलेशन अँड डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे डायग्राम्स ओके काढायचेत आपल्याला. ओके, पिक्टोग्राम असेल, हिस्टोग्राम असेल, तो डायग्राम ओके त्या प्रकारचं आपल्याला प्रेझेंट करायचं त्याच्यामध्ये. आता एक एक पार्ट बघूया. टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन, जे टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन कशा प्रकारे केलं जाणार. दिस मेथड कंप्राइजेस प्रेझेंटिंग डेटा विथ द हेल्प ऑफ पॅराग्राफ और नंबर ऑफ पॅराग्राफ्स. पॅराग्राफ किंवा नंबर ऑफ पॅराग्राफ मध्ये जो डेटा प्रेझेंट करणार आहोत आपण, त्या डेटाला आपण टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन असं म्हणणार. त्याच्यामध्ये द ऑफिशियल रिपोर्ट ऑफ अन एन्क्वायरी कमिशन, जे काही एन्क्वायरी कमिशनचे ऑफिशियल रिपोर्ट असतील, युजली मेड बाय टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. फॉलोइंग इज अन एक्झाम्पल्स ऑफ टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. In 2009, out of the total 5,000 workers of Roy NML factory, 4,200 members were members of a trade union. The number of female workers was 20% of total workers, out of which 30% were members of the trade union. म्हणजे हा जो डेटा त्यांनी पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे, या दोन पॅराग्राफ मध्ये त्या प्रकारचा डेटा दिलेला आहे पहा, त्यांनी त्याची माहिती सांगितलेली आहे. तर याच्यामधले किती मेंबर्स ट्रेड युनियनचे होते, मेन्स किती होत्या, वुमेन्स किती होत्या, या संपूर्ण डेटाला त्यांनी टेक्स्च्युअल मध्ये पॅराग्राफ मध्ये प्रेझेंट केलेला आहे त्याच्यामध्ये. ओके, आता पहिला जर पॅराग्राफ पाहिला तर पहिला वर्कर्स टोटल दिलेले 200 वेअर मेंबर्स ऑफ द ट्रेड युनियन्स. द नंबर ऑफ फिमेल वर्कर्स वॉज 20 अँड इन 2010 म्हणजे पहिला 2009 चा डेटा आणि दुसरा 2010 सालचा डेटा आपल्याला प्रेझेंट करून दिलेला आहे याच्यामध्ये. मग असं जे नंबर वाईज आपण इयर वाईज डेटा ज्या त्या पॅराग्राफ मध्ये प्रेझेंट करतो याला टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन म्हणणार. The merits of this mode of presentation lies in simplicity and even layman can present data by this method. कोणताही सामान्य माणूस सुद्धा याला सहज पद्धतीने हे करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. ओके, the observation with exact magnitude can be presented with the help of the textual presentation. जे मॅग्निट्यूड म्हणजे त्याच्यातला जो महत्त्वाचा पार्ट सांगायचा आहे त्यांना त्याच्यामध्ये तो याच्यातून सांगितला जाऊ शकतो. जे शब्द त्यांना सांगायचे पोहोचवायचे भावना त्या इथपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात. Furthermore, this type of presentation can be taken first step towards the other methods of presentation. other मेथडच्या प्रेझेंटेशन साठी पहिली स्टेप असू शकते कोणती, टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. दुसरं, टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन however is not preferred by statistician. कोणतं प्रेझेंटेशन स्टॅटिस्टिशियन प्रिफर करत नाही, टेक्स्च्युअल प्रेझेंटेशनला स्टॅटिस्टिशियन प्रेझेंट करत नाही त्याच्यामध्ये. ओके, सिम्पली बिकॉज इट इज डल, monotonous and comparison between different observation is not possible. For manifold classification this method cannot be recommended. तरी पण आपण पाहिले टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन ऑफ डेटा. जाऊयात पुढच्या पॉइंट कडे. सेकंड, टॅब्युलर प्रेझेंटेशन और टॅब्युलेशन. टॅब्युलर प्रेझेंटेशन किंवा टॅब्युलेशन प्रेझेंटेशन कशा प्रकारे केलं जातं. टॅब्युलेशन मे बी डिफाइन्ड ॲज अ सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन
of data with the help of statistical table having number of rows and number of columns and complete with reference number, title, description of rows as well as column and footnote if any. म्हणजे तुम्ही टेबल पाहिला असेल बा, प्रत्येक कॉलमला हेड असतं, प्रत्येक रोला त्यांनी त्याचं एक हेड दिलेलं असतं त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये डेटा जो प्रेझेंट करायचा आहे त्या डेटाबद्दल थोडक्यात त्या पूर्ण टेबलला नाव दिलेलं असतं, वरी तो पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये जे टायटल असेल ते दिलेलं असतं, डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, रोचं कॉलमचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. जे काही महत्वाची माहिती वरी टेबलमध्ये सांगू शकत नाही ती माहिती आपण त्याच्या खाली फुटनोट मध्ये सांगणार. ऍज लाईक जी बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, हे ऍज लाईक टॅब्युलर प्रेझेंटेशन ऑफ डेटाच आहे. म्हणजे टॅब्युलेशन ऑफ डेटा, जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण प्रिपेअर करतो आणि जे शो करतो आपण, हे टॅब्युलेशन ऑफ डेटाच्या मेथडनी शो करत असतो आपण. We may consider the following guidelines for tabulation. खालील गाईडलाईन्स टॅब्युलेशन. याच्यामध्ये काय महत्वाचा पार्ट आहे, स्टॉप कशाला म्हणायचं, बॉडी हेड कशाला म्हणायचं, टायटल कशाला म्हणायचं, जो काही मेन पार्ट आहे, बॉडी कोणती त्याच्यामधली, ओके टेबल मधली, तर हे पॉइंट तुम्हाला समजले पाहिजेत, कारण याच्यावरचा एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पुन्हा जायला नको. अ स्टॅटिस्टिकल टेबल शुड बी allotted सिरियल नंबर along with a self explanatory title. त्याला असं टायटल द्या की त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो त्या टायटलनीच एक्सप्लेन केला पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी टायटल याने दिला पाहिजे आणि त्याला सिरियल नंबर पाहिजे त्या टेबलला. ओके. द टेबल अंडर कन्सिडरेशन शुड बी डिवायडेड इनटू कॅप्शन, बॉक्स हेड, स्टब अँड बॉडी. मग कॅप्शन कोणतं असतं, बॉक्स हेड कोणता असतो, स्टब कोणता असतो आणि बॉडी कोणती असते ते आपण पुढे पाहणार आहोत. कॅप्शन, आता पहिलं पहा कॅप्शन पाहतोय आपण. कॅप्शन इज द अप्पर पार्ट ऑफ टेबल, जो सगळ्यात अप्पर पार्ट असतो टेबलचा त्याला आपण म्हणणार कॅप्शन. डिस्क्रिप्शन द कॉलम अँड सब कॉलम्स इफ एनी. द बॉक्स हेड इज द एंटायर अप्पर पार्ट ऑफ द टेबल, जो टेबलचा सगळाच वरचा पार्ट असतो, जो हेड असतो त्याच्यामध्ये त्याला आपण बॉक्स हेड म्हणणार. खाली एक्झाम्पल मध्ये पाहूयात त्याच्यात. Which includes columns and sub-columns numbers, units of measurement along with caption. Stub is the left part of the table, provides the description of the row. कॅप्शन मध्ये काय घेतलेलं आहे आपण पाहायच्यामध्ये, बॉक्स हेड्स आणि कॅप्शन, म्हणजे जे बॉक्सला प्रत्येक कॉलमला जे काही आपण एक्सप्लेनेशन दिलेले त्याला आपण काय म्हणणार आहे, बॉक्स हेड्स म्हणणार आहे. जो आपला आता स्टब आहे, स्टब म्हणजे लेफ्ट साइडला आपण कॉलम म्हणजे ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक रोला एक्सप्लेन करत असतो आपण. म्हणजे जे काही प्रत्येक रोला आपण एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे 2009, 2010, 2011, 12 या पद्धतीने जे काही रोला आपण नंबर्स दिलेले असतील किंवा त्याला जे काही हेड्स दिलेले असतील त्या रो मध्ये, तर याला आपण म्हणणार स्टब म्हणणार, लेफ्ट हँड साइडचा पार्ट त्याच्यामध्ये. ओके. The body is the main part of the table that contains numerical figure. म्हणजे समजा हे झालं तुमचं बॉक्स हेड, इथं तुम्ही रोचं एक्सप्लेनेशन दिलं आणि इथं तुमचा डेटा आहे. तर हे जे काही लाईन ड्रॉ केलेले आहेत, या लाईन ड्रॉ केलेल्या पार्टला तुम्ही बॉडी ऑफ द डेटा म्हणणार तुम्ही त्याच्यामध्ये, म्हणजे बॉडी म्हणणार त्याला. ओके. हे इथून इथपर्यंत जेवढा रेड भाग दिसतोय तुम्हाला, रेड पार्ट आहे, तेवढी त्याची काय झाली, बॉडी झाली याच्यामध्ये. ओके. हा काय झाला, बॉक्स हेड झाला याच्यामध्ये. हा स्टब झाला तुमचा लेफ्ट हँड साइडचा. इथं कॅप्शन देणार तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित. ओके. म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी टायटल, इथं टायटल येणार त्याचं. हे लक्षात ठेवा पुढे काय असतं. द टेबल शुड बी वेल बॅलन्स्ड इन लेंथ अँड ब्रीथ. म्हणजे लांबी आणि रुंदी त्याची वेल बॅलन्स्ड असली पाहिजे. लेंथ आणि ब्रीथ मध्ये त्याला खूप मोठाही बनवायचं नाही आणि खूप छोटाही बनवायचं नाही. टेबल शुड बी वेल बॅलन्स्ड इन लेंथ अँड ब्रीथ. द डेटा मस्ट बी अरेंज्ड इन अ टेबल इन सच अ वे दॅट comparison between different figures are made possible without much labor and time. जास्त वेळ पण नाही लागला पाहिजे आणि जास्त माणसं सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला कामाला लावण्याची गरज नाही पडली पाहिजे. 2 वर्षाचा डेटा ऍज लाईक समजा मी तुम्हाला एका बाजूला एक्सपेंडिचरची पर्टिक्युलर मध्ये यादी देतोय तुम्हाला, आणि त्याच ठिकाणी मी तुम्हाला 2009चा आणि 2010चा दोन्हींचा तुम्हाला एक्सपेंडिचर देतोय. तर या ठिकाणी तुम्हाला ते दोन्ही वर्षाचा डेटा कंपॅरिझन करण्यासाठी इझीनेस येईल. म्हणजे डेटा कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला जे काही टॅब्युलेशन आहे किंवा टॅब्युलर प्रेझेंटेशन आहे, एकदम इझी मेथड पडते तुमच्यासाठी. Also, the rows totals, columns totals, the unit of measurement must be shown. रोची टोटल किती आली, एखाद्या कॉलमची टोटल किती आली, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रेझेंट करू शकतो.
The data should be arranged intelligently in a well-balanced sequence, and the presentation of the data in the table should be appealing the eyes as far as practicable. सहज तुमच्या दृष्टीस तो पडणारा डेटा महत्वाचा पार्ट त्याच्यामधून सहज तुम्ही बघू शकतात. अशा पद्धतीने डेटा प्रेझेंट केला पाहिजे आणि इंटेलिजंटली प्रेझेंट केला पाहिजे. नोट्स डिस्क्रायबिंग द सोर्स ऑफ द डेटा. नोट्स म्हणजे फुट नोट, म्हणजे आता काही माहिती तुम्हाला प्रेझेंट करायची त्याच्यामध्ये, जे की तुम्ही माहिती त्या बॉक्स मध्ये प्रेझेंट करू शकत नाहीत. मग ती माहिती तुम्ही त्या बॉक्सच्या लोअर लेवलला, जिथं तो बॉक्स संपला म्हणजे पूर्ण टेबल तुमचा संपला, तो टेबल संपल्यानंतर त्याच्या खाली काही नोट देताल तुम्ही महत्वाची, तर त्याला तुम्ही म्हणतात फुट नोट. त्याला काय म्हणतात तुम्ही? फुट नोट. तिथं इथं आपण फक्त नोट्स केले. नोट डिस्क्राइबिंग द सोर्स ऑफ डेटा अँड ब्रिंगिंग क्लॅरिटी इफ नेसेसरी अबाउट एनी रोज अँड कॉलम्स नोन ॲज फुट नोट शुड बी शोन इन द बॉटम पार्ट ऑफ द टेबल. तो कुठं प्रेझेंट करावा लागेल? बॉटम पार्ट ऑफ द टेबल. ओके, आता इथे एक आपण त्या प्रकारचं पाहिलेलं आहे. Textual presentation of data relating to workers of Roy Animal Factory is shown in the following table. एक एक्झाम्पल घेतलेले रॉय एनिमल फॅक्टरीचं. हे टेबल नंबर दिला, हे टायटल टाकलं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये कॅप्शन म्हणजे बॉक्स हेड याच्यामध्ये आपण इथं प्रेझेंट केलेले. या हे जे प्रेझेंट केलेले हा स्टब आहे इथला, आणि बाकीचा जो इथपर्यंत जो कलर केलेला पार्ट आहे ना, हा कॉलम, हे मेन कॉलम आणि हे सब कॉलम, याच्यामधले हे सब कॉलम्स आहेत. तर जेवढा पार्ट रेड केलेला आहे एवढा पार्ट हा संपूर्णपणे तुमचा बॉक्स हेड झाला. याच्यामध्ये हा स्टॉप झाला लेफ्ट हँड साइडचा पार्ट तुमचा, आणि हा जो 3900 300 4200 या प्रकारचा जो डेटा तुम्हाला दिलेला आहे हा डेटा झाला बॉडी. ओके, जो बॉडी आहे पार्ट, त्याचा टेबलची जी बॉडी आहे ती बॉडी ती इथं झाली. आता याच प्रकारे कॉलमची टोटल देऊ शकतो आपण इथं. रोजची टोटल द्यायची असेल तर रोजची टोटल सुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकतो. या प्रत्येक पार्टला आपण इथं एक्सप्लेन करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. पहा, मेंबर ऑफ ट्रेड युनियन, नॉन मेंबर आणि टोटल. ओके, आता मेल किती फिमेल किती म्हणजे यांचं कंपॅरिझन आपण याच्यामध्ये करू शकतो. म्हणून तर जो डेटा आहे प्रेझेंट करण्यासाठी जी मेथड वापरतो आपण टॅब्युलेशनची ती सिंपल मेथड आहे म्हणून सांगितलं जातं. आता इथं फुट नोट दिली पहा. फुट नोट TUMF and T stands for ट्रेड युनियन, मेल, फिमेल अँड टोटल रिस्पेक्टिव्हली. तर हे त्याचं फुटनोट मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण याला म्हणणार आपण फुटनोट इथून. ओके, आणि इथं सोर्स कुठून घेतलाय तो सुद्धा आपण तिथं लिहू शकतो. द टॅब्युलेशन मेथड इज युजली प्रिफर्ड बाय टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन. ओके, टेक्स्च्युअल प्रेझेंटेशन पेक्षा टॅब्युलेशन मेथडला तुम्ही प्रिफर करतात. इट फॅसिलिटेट्स कंपॅरिझन बिटवीन रोज अँड कॉलम्स. Complicated data can also be represented using tabulation. It is must for diagrammatic representation. पण टेक्स्च्युअल पेक्षा बेटर आहे टॅब्युलेशन. आणि तुम्हाला जे काही ग्राफिकल प्रेझेंटेशन करायचं असेल, कोणत्याही प्रकारचं प्रेझेंटेशन करायचं असेल, तर तुमच्याकडं तो डेटा टॅब्युलेशन मध्ये प्रेझेंट असणं गरजेचं आहे. ओके, विदाउट टॅब्युलेशन स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑफ डेटा इज नॉट पॉसिबल. टॅब्युलेशन शिवाय तुमच्याकडे जो प्रेझेंटेशन आहे स्टॅटिस्टिकलचा डेटा तो पॉसिबल नाहीये, तो डेटा प्रेझेंट करणं तुम्हाला. ओके, इथपर्यंत समजलं असेल. जाऊयात पुढच्या पॉइंट कडे. किती पाहिलं? पहिलं टेक्स्च्युअल, दुसरं टॅब्युलेशन म्हणजे टॅब्युलर रिप्रेझेंटेशन. ओके, तिसरा जो होता आपला सी पॉइंट तो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. कोणता पॉइंट पाहिजे आता आपल्याला? डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. Another alternative and attractive representation of statistical data is provided by charts, diagrams and pictures. Unlike first two methods of representation of data, diagrammatic representation can be used for both educated sections and uneducated sections. शिकलेला व्यक्ती असू द्या नाहीतर न शिकलेला व्यक्ती असू द्या, तर त्याला डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन बरोबर समजून येतं.
बऱ्याच ठिकाणी तुम्ही खेडेगावात गेला असताल तर खेडेगावामध्ये बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट असतात हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट डायरेक्टली त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची टेस्ट लिहून न देता, पहा सारे शिकूया पुढे जाऊया याचं स्लोगन माहिती असेल तुम्हाला, ते एक पेन्सिल मध्ये टाकलेले आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये एक पेन्सिल वरती 2 मुलांना बसवलं, एक मुलगी आणि एक मुलगा बसवलाय आणि त्याच्यामध्ये त्यांना शाळेचे कपडे घालून बसवले त्याच्यामध्ये. म्हणजे जो शिकलेला व्यक्ती असेल त्याला तर समजून येईल की हे एज्युकेशनला प्रमोट करण्यासाठी ठेवलेलं आहे. जो न शिकलेला व्यक्ती त्याला पण समजून येईल ना ते शाळेचे ड्रेस वगैरे ती परिस्थिती बघून. त्याच प्रकारे जे काही ऑर्डर असतील लसीकरणाचे असतील, जे काही पार्ट्स असतील, तर लसीकरणासाठी त्यांनी काय केलं पहा, म्हणजे पोलिओच्या डोस साठी ते बाजूला बा आणि त्याच्या समोर 2 तोंडात थेंब टाकताना 2 बूंद जिंदगी की या पद्धतीने सांगताना जे चित्र असेल ते चित्र गावातल्या कुठल्याही भिंतीवरती, दवाखान्याच्या भिंतीवरती तुम्हाला पाहायला मिळेल पहा. तर हे प्रेझेंटेशन आहे, डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन, जे अशा प्रकारचं प्रेझेंटेशन आहे तो व्यक्ती शिकलेला असू द्या नाहीतर न शिकलेला असू द्या त्याला सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समजून येईल. ओके. So, representation can be used for both the educated section and uneducated section of the society. Furthermore, any hidden trend present in the given data can be noticed only in this mode of representation. However, compared to tabulation, this is less accurate. टॅब्युलेशन पेक्षा कंपेअर करायला गेलं तर लेस ॲक्युरेट आहे, कारण त्याच्यामधून डेटा जो आपल्याला सांगायचा आहे तो पूर्णपणे व्यक्ती समजूनच घेईल या प्रकारे नाहीये. सो इफ देयर इज अ प्रायोरिटी ऑफ फॉर ॲक्युरेसी वी हॅव रिकमेंडेड टॅब्युलेशन. पहा टेक्स्च्युअल पेक्षा रिकमेंड कोणाला केलं, टॅब्युलेशनला, आणि डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन पेक्षा रिकमेंड कोणाला केलं, क्लिअरन्सीसाठी, ॲक्युरेसीसाठी तुम्हाला आणि क्लिअर समजण्यासाठी तर तुम्हाला ते टॅब्युलर प्रेझेंटेशनलाच रेफर केलेलं असेल. We are going to consider the following types of diagrams, that is line diagram or histogram, bar diagram and pie chart. हे 3 पॉइंट पाहिजेत आपल्याला. आता एक एक पॉइंट त्याच्यातला डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला पॉइंट त्याच्यातला लाईन डायग्राम. ओके. When the data vary over time, we take resources, okay, to line diagram. In a simple line diagram we plot each pair of value t and yt representing the time series at the time point in t in the t minus yt plane. The plotted points are then joined successively by line segments and the resulting chart is known as line diagram. पहा इथे एक्झाम्पल त्याचं आपण पुढे पाहणार आहोत. लाईन डायग्राम वगैरे सगळ्याचे एक्झाम्पल एक एक पाहणार आहोत. म्हणजे टाइम सिरीज नुसार आपण पॉइंट प्लॉट करणार आणि त्याला अटॅच करत जाणार, तर हा तुमचा लाईन डायग्राम बनून जाईल त्याच्यामध्ये. When the time series exhibits wide range of fluctuation, we may think logarithmic or ratio chart where log yt and not yt is plotted against t. We use multiple line chart for representing 2 or more related time series data expressed in the same unit, and multiple axis chart in somewhat similar situation if the variable expressed in different units. वेगवेगळ्या लाईन्स आपण त्याच्यावरती ड्रॉ करू शकतो कलर चेंज करून त्याच्यामध्ये. ओके. एक्सिस वरती, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती. बार डायग्राम, या प्रकारचे बार आपण काढत नाहीत का त्याच्यावरती, तर याला आपण म्हणतो बार डायग्राम. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचा डेटा कंपॅरिझन करून प्रेझेंट करू शकतात. देयर आर 2 टाइप्स ऑफ बार डायग्राम्स, नेमली हॉरिझॉन्टल बार डायग्राम अँड व्हर्टिकल बार डायग्राम. पहा मी आता जो काढून दाखवलाय ना, जो वाय ऍक्सिसला पॅरलल असतो, वाय ऍक्सिसला जो बार डायग्राम पॅरलल असतो म्हणजे समांतर असतो, वाय ऍक्सिस सोबतच वर जातो, याला आपण म्हणणार हॉरिझॉन्टल. आणि जो एक्स ऍक्सिस सोबत जातो त्याच्यामध्ये, सॉरी हा व्हर्टिकल झाले याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये, आणि जर ते एक्स ऍक्सिस सोबत गेले तर हे हॉरिझॉन्टल झाले एक्स ऍक्सिसला. ओके. बघा त्यांनी कोशामध्ये सांगितलेलं त्या प्रकारचा पार्ट. Horizontal bar diagram and vertical bar diagram. One horizontal bar diagram is used for qualitative data. Horizontal bar diagram हा कशासाठी, क्वालिटेटिव्ह डेटा साठी प्रेझेंट केला जातो, आणि व्हर्टिकल मग क्वांटिटेटिव्ह डेटा साठी. ओके. Or data varying over space. The vertical bar diagram is associated with quantitative data or time series data. Bar, that is
bars, that is rectangles of equal width and usually of varying lengths, are drawn either horizontally or vertically. We consider multiple grouped bar diagrams to compare related series components, or subdivided bar diagrams are applied to representing the data divided into number of components. वेगवेगळ्या कंपोनंट मध्ये जर डेटा डिवाइड करायचा असेल तर त्या प्रकारे कलर चेंज करून, पॅटर्न चेंज करून तुम्ही त्याला यूज करू शकतात. फायनली वी यूज डिवाइडेड बाय bar charts or percentage bar diagrams for comparing different components of a variable and also for relating to the components to the whole. For this situation we also may pie chart or pie diagrams or circle diagrams हे सुद्धा आपण वापरू शकतो याच्यामध्ये. जे वरी पाहिलं आता लाईन चार्ट वगैरे ते पाहिलेलं आपण त्याच्यामध्ये. ओके, तर त्या प्रकारचं द प्रॉफिट्स इन लॅक्स ऑफ रुपीज ऑफ इंडस्ट्रियल हाऊस 2009, 10, 11, 12, 13 to 14 and 2015. 5, 8, 9, 6, 12, 15, 24 in lakhs आहे हा. ओके, 5 lakh, 8 lakh या पद्धतीने दिलेलं आहे रिस्पेक्टिव्हली. रिप्रेझेंट दिस युजिंग अ सुटेबल डायग्राम. सुटेबल डायग्राम यूज करून याला रिप्रेझेंट करा म्हटलंय त्यांनी. तर आपण याच्यावरती एक्स ऍक्सिस वरती आपण प्रॉफिट्स घेतलेला आहे आणि वाय ऍक्सिस वरती आपण वाय ऍक्सिस वरती आपण प्रॉफिट घेतलेला आहे आणि एक्स ऍक्सिस वरती आपण जो काही त्यांचे नंबर ऑफ इयर्स असतील ते इयर्स प्रेझेंट केलेले आहेत. तर हा प्रॉफिट इथं 5 lakh, 10 lakh, 12 lakh, त्याच्यानंतर किती आलता, खाली डाऊन झालता 6 lakh वरती, 9 lakh, 6 lakh, पुन्हा 12 lakh पर्यंत गेला, पुन्हा 15 वरती गेला, नंतर 24 वरती गेला पायथून. तर हा जो चार्ट आहे आपण ज्याला लाईननी जॉईंट केलेला आहे याला लाईन डायग्राम अशा प्रकारे प्रेझेंट करणार. शोइंग लाईन चार्ट फॉर द प्रॉफिट अँड इंडस्ट्रियल हाऊसिंग ड्युरिंग द 2009 to 15. आता याला आपण बार डायग्राम मध्ये प्रेझेंट केलेला आहे. पहा, हा जो प्रेझेंट केलेला आहे हा बार डायग्राम मध्ये प्रेझेंट केलेला पॉइंट आहे याच्यामध्ये. शोइंग द व्हर्टिकल बार डायग्राम, हा कोणता झाला, व्हर्टिकल. पहा, उभे झाले, उभे जे असतात त्याला व्हर्टिकल. आणि जर या प्रकारे आपण प्रेझेंट केला असतात तो बार डायग्राम्स तर हे हॉरिझॉन्टल बार डायग्राम झाले असते. ओके, द प्रोडक्शन ऑफ व्हीट अँड राईस ऑफ अ रिजन आर गिवन बिलो. 2012, 13, 14, 15 आणि प्रोडक्शन ऑफ मेट्रिक टन मध्ये दिलेले हे याच्यामध्ये. तर हे दोन्ही राईस आणि याचं दिलेले. रिप्रेझेंट द इन्फॉर्मेशन युजिंग सुटेबल डायग्राम्स. आता याच्यासाठी सुटेबल डायग्राम पहा, लाईन चार्ट हा जो घेतलेला आहे तो एकाचा घेतलेला आहे आणि हा एकाचा म्हणजे हा व्हीटचा घेतला तर हा त्या प्रकारे त्याच्यामध्ये घेणार. ओके, काय दिलेले, व्हीट आणि राईस. तर आपण त्याच्यामध्ये खाली सांगणार मल्टिपल लाईन चार्ट शोइंग प्रोडक्शन ऑफ व्हीट अँड राईस रिजन ड्युरिंग द 2012 to 15. डॉटेड लाईन रिप्रेझेंट प्रोडक्शन ऑफ राईस, म्हणजे हा जो डॉटेडचा आहे हा राईसचा आहे. इथं पण डॉटेड नाहीये, इथं प्लेनच आहे हा. ओके, अँड कंटिन्युअस लाईन चार्ट ऑफ अ व्हीट. त्यालाच बार डायग्राम मध्ये या पद्धतीने आपण करू शकतो, जसं की हा राईसचा आणि हा व्हीटचा. ओके, राईस व्हीट इयर वाईज बार डायग्राम नुसार आपण प्रेझेंट केलेला आहे. जे प्लेन आहेत हे राईसचे आहेत आणि जे लाईन ड्रॉ केलेली त्याच्यामध्ये हे बाजूचा व्हीटचा आहे. मी तुम्हाला जो प्रेझेंट करून दाखवलेला आहे. इथं पुन्हा त्या प्रकारचं प्रेझेंटेशन करायला लावलेलं तुम्हाला. ओके, जो तुम्हाला योग्य असेल. इथं पाय चार्टचं आहे, पहा इथं पाय चार्ट बनवायला लावलेला आहे. ड्रॉ अन अप्रोप्रिएट डायग्राम विथ अ व्ह्यू टू रिप्रेझेंट द फॉलोइंग डेटा. सोर्स आणि रेव्हेन्यू इन मिलियन्स, मिलियन मध्ये कस्टम कडून 80 मिलियनचा झाला. एक्साइज मधून म्हणजे टॅक्सेस दिलेले आहेत, इन्कम टॅक्स मधून 160, कॉर्पोरेट टॅक्स मधून 75 आणि मिसलेनियस मधून 35. तर या केस मध्ये तुम्हाला अँगल काढावे लागतील त्याचे. ओके, अँगल विथ याची टोटल करताल तुम्ही. टोटल केल्यानंतर याची टोटल केल्यानंतर ओके मग 80 अपॉन ही टोटल करताल आणि इंटू 360 ने मल्टिप्लाय करताल त्याच्यामध्ये. ओके, कारण जो पाय चार्टचा मिडलचा अँगल घेणार आहोत आपण याचा, तर हा 360 डिग्री असणार आहे तुमचा. बघा याचं सोल्युशन्स. ओके, 80 डिवायडेड बाय 540 इंटू 360
53 याचा अँगल तुम्ही ड्रॉ करणार. एक्झामला तुम्हाला अँगल ड्रॉ करा म्हणून सांगणार नाहीत. अशा प्रकारचं दिलं तर एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये विचारतील की याचा अँगल किती येऊ शकतो, तर त्या याचं जे काय अमाऊंट दिली असेल ती अमाऊंट डिवायडेड बाय टोटल अमाऊंट इंटू 360 तुम्ही केल्यानंतर हे 10 पर्यंत झालं होतं पहा. या प्रकारे पाय चार्ट मध्ये तुम्ही वेगवेगळ्या नंबर्सनी त्याला किंवा वेगवेगळ्या डिझाईननी तुम्ही त्याला प्रेझेंट करताल. जो हा लाईनचा पार्ट दिलेला आहे हा एक्साइजचा आहे. ओके, ज्या छोट्या छोट्या लाईन्स दिलेल्या आहेत तुम्हाला या आयटीच्या आहेत. या गोल पार्ट जो दिलेला आहे हा कस्टमचा आहे. पुन्हा जे हे बार्स दिलेले आहेत तुम्हाला हे सिटीचे आहेत आणि मिसलेनियस हे मोकळं ठेवलेलं पार्ट. ओके, तर इथपर्यंत पाहिलं आपण प्रेझेंटेशन ऑफ डेटा. आता पुढे जाणार आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काय आहे? ओके, तर हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ओके फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, आता जो डेटा प्रेझेंट केलेला आहे त्या डेटाला फ्रिक्वेन्सी मध्ये डिस्ट्रीब्यूट करणं. ओके, तर त्याच्यामध्ये as discussed in the previous section, frequency data occur when we classify statistical data in respect either to variable or an attributes. म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा असेल आणि त्याला जर आपण डिवाइड केला असेल तर त्या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करू शकतो. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मे बी डिफाइन्ड ॲज अ टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते रिप्रेझेंट केलं जाईल टॅब्युलर मध्ये. ओके, स्टॅटिस्टिकल डेटा युजली इन असेंडिंग ऑर्डर. कोणत्या ऑर्डर मध्ये? असेंडिंग. असेंडिंग ऑर्डर म्हणलं तर स्मॉल पार्ट कडून लार्ज पार्ट कडे जाणं म्हणजे चढत्या क्रमाने जाणं त्याच्यामध्ये. ओके, रिलेटिंग टू अ मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू और ग्रुप व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अंडर स्टडी. In case characteristics under consideration is an attribute, say nationality, then the tabulation is made allotting numerical figures. आता थोडक्यात एवढं बी याला डिस्कस करण्याची गरज नाही. फ्रिक्वेन्सी असणं म्हणजे एखाद्या डेटामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त असणं. म्हणजे समजा 60 मार्क घेतलेला एकच विद्यार्थी आहे, प्रत्येकाला एकच एलिमेंट असेल तर हा नॉन फ्रिक्वेन्सी झाला. जर त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त येतात, एखाद्या एलिमेंटला सिंगल राहू शकतो किंवा एखाद्या एलिमेंट मध्ये येऊ शकत नाही, परंतु काही एलिमेंट मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर त्याच्या वेळेस तो इव्हेंट ऑकर होत असेल तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणणार त्याच्यामध्ये. ओके, पहा इथं फॉलोइंग आर द रेकॉर्ड्स ऑफ बेबीज बॉर्न इन नर्सिंग होम इन बँगलोर ड्युरिंग अ वीक. बी डिनोटिंग बॉय अँड जी डिनोटिंग गर्ल्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे बॉयज जे आहेत हे 16 आहेत याच्यामध्ये. या प्रकारे प्रेझेंट करू शकतो आपण. एवढा डेटा प्रेझेंट करण्याच्या ऐवजी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि गर्ल्स ज्या आहेत त्या किती? 14. या प्रकारे आपण त्याला प्रेझेंट करू शकतो. तर ही झाली त्याची जी काही 16. बॉयजची टोटल नंबर किती आहेत? 16. तर ही झाली त्याची फ्रिक्वेन्सी. आणि गर्ल्सचे किती आहेत? 14. तर ही त्याची फ्रिक्वेन्सी झाली. ओके, या पद्धतीने कॅटेगरी, नंबर ऑफ बर्थ्स आणि टोटल याच्यामध्ये. तर एवढं सिम्प्लिफिकेशन तुम्ही टॅब्युलर प्रेझेंटेशन मध्ये करू शकतात आणि यालाच तुम्ही काय म्हणणार? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, आता व्हेरिएबलचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कसं करणार? फाइंड द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन अँड ऑफ्टन डिफरन्स बिटवीन देम नोन ॲज रेंज इन केस ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल. सगळ्यात लार्ज नंबर आणि सगळ्यात स्मॉल नंबर म्हणजे व्हेरिएबलचा. समजा तुम्हाला टाइम पिरियड दिला असेल किंवा एखाद्या मार्क्स दिले असतील. समजा मार्क्स दिले तुम्हाला, तर मार्क्स किती? 10 मार्क पासून 100 मार्क पर्यंत. तर याचे मिनिमम मार्क्स किती आहेत? 10. मॅक्झिमम किती आहेत? 100. तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे 90चा, ही झाली तुमची रेंज. याला काय म्हणणार तुम्ही? रेंज म्हणणार तुम्ही याच्यामध्ये. ओके, पुढचा पॉइंट. From number of classes depending on the number of isolate values assumed by discrete variable in case of continuous variable. आता डिस्क्रीट व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल काय?
तर जो डेटा सिंगल मध्ये डिवाइड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्सन्स येतात. जसं की बॉईज म्हटले, बॉईजचं जर एज घेतलं आपण 8 वर्षाचे बॉईज, 10 वर्षाचे बॉईज किंवा 15, 20 या पद्धतीने. आणि जर ग्रुप घेतला आपण त्याच्यामध्ये 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 किंवा 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 या प्रकारचा ग्रुप घेतला आणि याला कंटिन्युअस मध्ये ठेवला तर हा कंटिन्युअस झाला याच्यामध्ये रॅन्डम व्हेरिएबल. ओके. आणि जर तुम्ही सिंपल मध्ये घेतला व्हेरिएबल तो तर कंटिन्युअस व्हेरिएबल आणि सिंपल व्हेरिएबल म्हणजे डिस्क्रीट व्हेरिएबल याच्यामध्ये म्हणताल तुम्ही. नंबर ऑफ क्लास इंटरवल्स इंटू क्लास लेंथ इक्विव्हॅलेंट्स टू रेंज. ओके. क्लास इंटरवल किती आहेत आणि क्लास लेंथ किती आहेत तर याच रेंज बनेल त्याच्यामध्ये. प्रेझेंट द क्लास और क्लास इंटरवल्स इन टेबल नोन ॲज अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. Present the class or class intervals in a table known as frequency distribution. Apply tally marks म्हणजे जे रोमन दाखवत होतं ना 1 2 3 4 आणि हा 5 तर हे टॅली मार्क्स आहेत याच्यामध्ये. ओके. Apply tally marks that is stroke against the occurrence of particular value in a class or class intervals. Count the tally marks and present this number in the next column known as a frequency column, and finally check whether the total of these class frequency tally with the total number of observation. As like पायाच्यामध्ये a review of first 30 pages of a statistical books reveals the following printing mistakes. आता 0 पहिल्या पेज वरती, दुसऱ्या पेज वरती 1 मिस्टेक, तिसऱ्यावरती 3, चौथ्यावरती 3, पाचव्यावरती 2. आता हे सगळं सेपरेट आहे. मेक अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन प्रिंटिंग मिस्टेक्स. सिन्स x printing mistakes is a discrete variable x can be assumed 7 values 0 1 2 3 4 5 and 6. Thus with 7 classes we have 7 classes, each class comparing single value. 0 मिस्टेक झालेले किती पेजेस आहेत. ओके. 1 मिस्टेक, 2 मिस्टेक्स, 3 5 6 7. ओके. असे पॉइंट झाले याच्यामध्ये. तर 0 मिस्टेकचे 5 आहेत, 1 मिस्टेकचे 5 आहेत. याच्यामध्ये पहा 4 उभ्या आणि एक आडवी रेष ओढली याच्यामध्ये की हा 5चा ग्रुप झाला याच्यामध्ये आणि पुढचा एक सिंगल. ओके. 3 चे 6 आहेत. या पद्धतीने आपण डेटा प्रेझेंट करू शकतो. Following are the weights in kgs of 36 BBA students सेंट झेवियर कॉलेज. तर हे 36 BBA च्या स्टुडंटचं वेट आहे. पहा 70. सगळ्यात कमी किती आहे याच्यामध्ये बघूयात आपण. 49 दिसतंय. अजून याच्यापेक्षा कमी 47 दिसतंय. 49 कट झालं. अजून याच्यापेक्षा कमी आहे का. 47 पेक्षा 44 आहे म्हणजे 47 पण कट झालं याच्यामध्ये. ओके. तर या प्रकारे 44 पेक्षा कमी अजून दिसत नाहीये याच्यामध्ये. तर ओके म्हणजे सगळ्यात कमी वेट आहे याचं 44. सगळ्यात जास्त वेट किती आहे 70 73. ओके. 73 पेक्षा मोठं इथं 61 69 70 55 73. इथं पण 73च आहे, इथं पण 73च आहे. 74 कुठं दिसतंय का तुम्हाला. नाही. म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट वेट आहे 73 आणि सगळ्यात स्मॉलेस्ट आहे 44. तर या दोघांचा जो डिफरन्स घेणार आपण, या दोघांच्या डिफरन्सला आपण रेंज म्हणणार याच्यामध्ये. ओके. तर 29 जे झालं ही आपली रेंज झाली याच्यामध्ये. ओके. कन्स्ट्रक्ट अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन वेट टेकिंग इनटू क्लास लेंथ ॲज 5 ची लेंथ राहू द्या त्याच्यामध्ये. मग 5 ची लेंथ ठेवायची असेल तर नंबर ऑफ क्लास इंटरवल्स किती करावे लागतील आपल्याला. तर 29 रेंज आहे तर 29 भागिले 5 मग इक्विव्हॅलेंट घ्यायचा आहे. प्रॉपर पॉइंट मध्ये घ्यायचा नाही. 5 30 म्हणजे 6 आपल्याला असे इंटरवल बनवावे लागतील. 6 इंटरवल कुठून तर 44 पासून. मग आपण 40 ते 45 या प्रकारापासून त्याला घेऊ शकतो. ओके. मग 44 ते 48, 49 ते 53, 5चा गॅप पाहिजे त्याच्यामध्ये. कितीचा पाहिजे 5. ओके. कारण टोटल याच्या 4चा गॅप ठेवलाय आपण त्याच्यामध्ये. 49 ते 53 कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केलेला आहे. टोटल किती पाहिजेत आपल्याला 5. नंबर ऑफ क्लास इंटरवल्स इंटू 5 इज इक्वल टू 29. आता क्लास लेंथ किती ठेवायची तुम्हाला त्याच्यावरती. 5 ची क्लासची लेंथ ठेवायची असेल, 6 ची जर क्लासची लेंथ ठेवायची असेल तर त्या प्रकारे ग्रुप कमी होतील. हे तुम्ही तुमच्या मनाने डिसाइड केलं की तुम्हाला 5 इथं सांगितलं होतं. कन्स्ट्रक्ट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ टेकिंग क्लास लेंथ ॲज 5 ॲज लाईक तुमच्या मनाने तुम्ही 6 म्हटलं 7 म्हटलं तर त्याप्रमाणे तुमचा जो
क्लास इंटरवल बनवावे लागेल. किती क्लासेस बनवावे लागतील, नंबर ऑफ क्लास चेंज होत त्याप्रमाणे. ओके, तर 6 क्लास इंटरवल्स बनतील तुमचे 44 पासून. 44 ते 48 किती झाले याच्यामध्ये बघा तुम्ही. ओके, 5 झाले. 44, 45, 46, 47, 48. नाहीतर वजाबाकी करून म्हणताल 4च झाले याच्यामध्ये, तसं करू नका. ओके, इन्क्लुसिव्ह येते. We always take the next integer as the number of class intervals, so that includes both minimum and maximum value. Okay, 44 ते 48, 49 ते 53, 54 ते 58, 59 ते 63, 64 ते 68, 69 ते 73 या प्रकारे आपण याला प्रेझेंट केलं. आता क्लास लिमिट, हे जे क्लास लिमिट आहे, लोअर क्लास लिमिट 44 आणि अप्पर क्लास लिमिट 48. तर हे जे लोअर पार्ट आणि अप्पर पार्ट आहे, तर याला म्हणणार आपण क्लास लिमिट याच्यामध्ये. ओके, corresponding to class intervals, the class limits may be defined. The minimum value and the maximum value of class intervals may contain. The minimum value is known as lower class limit and the maximum value is known as upper class limit. For the frequency distribution, weight of BBA students LCL and UCL म्हणजे lower class limit आणि upper class limit of the first class interval are 44 kg and 48 kg respectively. Class boundary, पहा, लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट हे वेगळं, क्लास बाउंड्री वेगळी. त्याच्यामध्ये क्लास बाउंड्री मे बी डिफाइन्ड ॲज द ऍक्च्युअल क्लास लिमिट ऑफ क्लास इंटरवल फॉर ओव्हरलॅपिंग क्लासिफिकेशन्स और म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह क्लासिफिकेशन्स. ओके, हे इन्क्लुझिव्ह आहेत हा 59. आता याच्यामधून एक्सक्लूड आहे, म्हणजे इथून इकडे पकडणार नाहीत आपण 59 ला, इथंच घेणार. ओके, आता एक्सक्लुझिव्ह मध्ये इन्क्लुझिव्ह आहेत. आता एक्सक्लुझिव्ह म्हणजे कंटिन्युअसली 44 ते 48, 48 ते 52, 52 ते 58 या प्रकारे तुमची क्लास लिमिट. म्हणजे लोअर क्लास लिमिट, इथलं जे लोअर क्लास लिमिट आहे, इथलं अप्पर क्लास लिमिट आणि इथलं लोअर क्लास लिमिट हे दोन्ही मॅच होत असेल त्या केसमध्ये. ओके, क्लास इंटरवल फॉर ओव्हरलॅपिंग क्लासिफिकेशन ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणतो आपण त्याला, कंटिन्युअस येत असेल तर. क्लासिफिकेशन्स that excludes upper class limit like 10 to 20, 20 to 30, 30 to 40, etc. Class boundaries coincide with the class limits. This is usually done for a continuous variable. However, for non-overlapping or mutually inclusive म्हणजे include करणारे असतील, म्हणजे कंटिन्युटी नाही आहे त्याच्यामध्ये. आपण पहिल्यांदा घेताना काय घेतलंय, 10 ते 20, 20 ते 30, म्हणजे 10 to 20 and 20 to 30. तर इथलं आणि इथले लिमिट सेम येत आहेत, तर याला म्हणणार म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. आता 10 to 19, 20 to 29 इथले दोन्ही सेम दिसत नाहीत आपल्याला, म्हणजे म्युच्युअली इन्क्लुझिव्ह. हे झालं एक्सक्लुझिव्ह आणि हे झालं इन्क्लुझिव्ह. ओके, classification that includes both the class limits like 0 to 9, 10 to 19, 20 to 29, which is usually applicable for a discrete variable. So lower class boundary is equal to lower class limit plus d upon 2. d म्हणजे डिफरन्स, त्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, क्लास लिमिट किती त्यांच्यामध्ये, त्याचा डिवायडेड बाय 2 करताल आणि लोअर क्लास लिमिट मधून याला मायनस करताल. आणि अप्पर क्लास बाउंड्री अप्पर क्लास लिमिट प्लस डी अपॉन 2. आता दोघांमध्ये कोणता डिफरन्स म्हणजे ऍज लाईक पहा, याच्यामध्येच तुम्हाला सांगितलेलं. ओके, 68 आणि 69 याच्यामधला डिफरन्स 69 मायनस 68 1, 1 डिवायडेड बाय 2 0.5. आता हा 0.5 ह्या प्रत्येक लोअर मधून मायनस करा आणि या अप्पर मध्ये प्लस करताल, तर याला म्हणणार बाउंड्री आपण. ओके, सो पहा याच्यामध्ये 44 kg minus 49 minus 48 upon 2 that is the 43.5. म्हणजे प्रत्येक जे लोअर लिमिट आहे त्याच्यामधले लोअर लिमिट मधून 0.5 मायनस करताल येथून आणि इकडे प्लस करताल 0.5. म्हणजे आता पहा 49 मधून 0.5 मायनस करा, तुम्हाला 48.5 मिळेल आणि याच्यामध्ये प्लस करा 48.5 मिळेल. म्हणजे या दोघांना तुम्ही कंटिन्यू मध्ये करताय, तुम्ही याच्यामध्ये कंटिन्युअस मध्ये आणताय त्यांना त्याच्यामध्ये. ओके, मिड पॉइंट और मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास.
लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. तर समजा 10 ते 20 या दोघांचा मिड पॉइंट किती आहे? 15 येतो, मध्यस्थांचा पॉइंट. कसा काढला? तर लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट, ओके, डिवायडेड बाय 2. 10 plus 20 divided by 2, so 30 divided by 2 is equal to 15. या प्रकारे आपण याचा मिड पॉइंट किंवा मिड व्हॅल्यू काढणार आहे याच्यामध्ये. मला माहिती आहे सोपं आहे, तुम्हाला झालेलं आहे, परंतु काय कन्सेप्ट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे म्हणून कराव्या लागतात याच्यामध्ये. या प्रकारे मिड पॉइंट्स काढू शकतात. 46 kg, 51 kg. विड्थ और साइज ऑफ क्लास इंटरवल, जे दोघांमधला डिफरन्स आहे म्हणजे अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, हे केल्यानंतर तुम्हाला विड्थ और साइज मिळेल तुम्हाला त्या इंटरवलची. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की त्याची एक एक फ्रिक्वेन्सी ऍड करत चालणं. जसं आपण आधीच एक्झाम्पल पाहिलेलं आहे पहा, 44 ते 48 पर्यंतची फ्रिक्वेन्सी 3, म्हणजे 44 ते 48, 48 पर्यंतची संख्या किती? 3. लेस दॅन 53 किती आहेत म्हटलं मी? 53 किंवा 53 पेक्षा कमी वजन असणारे टोटल किती जण आहेत? 7. 58 पेक्षा कमी असणारे वजन किती? 12. म्हणजे 3 अधिक 4 7, 7 अधिक 5 12, 12 अधिक 7 19, 19 अधिक 9 28, 28 अधिक 8 36. तर या पद्धतीने जी फ्रिक्वेन्सी काढताल ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल. कोणती फ्रिक्वेन्सी असेल? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके. मग लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अशा दोन पॉइंट्स त्याच्यामध्ये बनू शकतात. ओके. तर हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं, त्याचं एक्सप्लेन केलं. हे मोर दॅन, हे लेस दॅन. ओके. 43.5 पेक्षा कमी वजन असलेले 0 आणि 43 पॉइंट पेक्षा जास्त वजन असलेले 36, जास्त वजन असलेले. ओके. लेस दॅन अँड मोर दॅन प्रत्येकाला एकदा व्यवस्थित पाहून घ्या. फ्रिक्वेन्सी डेन्सिटी ऑफ अ क्लास इंटरवल. It may be defined as the ratio of the frequency that class intervals to the corresponding class length. The frequency density for first two class intervals of the frequency distribution of weight of BBA is 3/5 and 4/5, means 0.6 and 0.8 respectively. म्हणजे याची टोटल डिवायडेड बाय टोटल नंबर्स या पद्धतीने काढू शकतात. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड पर्सेंटेज ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लास इंटरवल्स, पर्सेंटेज काढणं त्याच्यामध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यात कॅल्क्युलेशन येईल. पहा 3/36, 4/36 या पद्धतीने. आणि पर्सेंटेज काढताय तुम्ही म्हणजे 3/36 इंटू 100, म्हणून इथं 300 डिवायडेड बाय 36 घेतलेलं आहे इथलं. ओके. याच प्रकारे 4/36 इंटू 100. ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. ओके. हिस्टोग्राम और एरिया डायग्राम, फ्रीक्वेंसी पॉलीगॉन, ऑगी और क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्राफ. हिस्टोग्राम और एरिया डायग्राम. ओके. या प्रकारचा हा हिस्टोग्राम आहे. याची स्पेशालिटी पहा काय याच्यामध्ये की हा जो पार्ट आहे याच्यामध्ये मॉड सांगितला जाऊ शकतो. याच्यामध्ये काय सांगितला जाऊ शकतो? मॉड. ओके. मोड जो असतो त्याच्यामधला मोड सांगितला जाऊ शकतो याच्यामधला. इथं या प्रकारे सगळ्यात हायेस्ट पार्ट जो आहे ना, या पॉइंट पासून या पॉइंटला एक क्रॉस कनेक्ट करा लाईन आणि या पॉइंट पासून या पॉइंटला एक, म्हणजे हे जर ए चं बी सोबत आणि सी चं डी सोबत कनेक्शन करायचं आणि याच्यामधला जो एम पॉइंट मिळेल हा तुमचा मोड असेल त्याच्यामध्ये. ओके. तर या प्रकारे तुम्ही डेटा प्रेझेंट करू शकतात. फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन. पॉलीगॉन कोणत्या प्रकारे प्रेझेंट करणार? तर हा जो कर्व आहे त्याच्यामध्ये हा बेस पासून घ्यायचा. इथून पहा लाईन डायग्रामला बेस पासून अटॅच करून घ्यायचा एक्स ऍक्सिसला. तर याच्यामध्ये वेट्स मिड व्हॅल्यू, पण कशा घेणार? मिड व्हॅल्यू जे पॉइंट्स दिलेले आहेत. म्हणजे समजा 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40. ओके. 0 ते 10, तर 5, 15, 25, 35 हे जे करत जाणार तुम्ही याच्यामध्ये मिड पॉइंटला, तर हे त्या व्हॅल्यू आहेत त्याच्यातल्या मिड पॉइंट्स. वर पाहिले आपण मिड व्हॅल्यूज कशा काढायच्या त्या. ऑग्यू और क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्राफ. ऑग्यू आहे पहा, वरचा जो बार डायग्राम दाखवला त्यांनी मोड दाखवला आपल्याला आणि इथं जो हे दोन्ही कर्व जिथं हे लेस दॅन आणि हे ग्रेटर दॅन याच्यामध्ये. ओके. सॉरी, हे लेस दॅन आणि हा ग्रेटर दॅनचा कर्व आहे याच्यामध्ये. ओके. हा मोर दॅन आणि हा लेस दॅन.
तर हे दोन्ही जिथं इंटरसेक्ट होतात ना, हे पॉइंट्स, हे जिथं दोन्ही पॉइंट्स इंटरसेक्ट होतात इथं तुम्हाला मीन मिळतो याच्यामध्ये. ओके, वेट ऑफ 36 BBA स्टुडंट्स पाय याच्यामध्ये फर्स्ट क्वार्टाइल और रोअल क्वार्टाइल 55 kg, सेकंड क्वार्टाइल और मीडियन Q2 60.2.5 kg, पाहिजे 60.2.5 kg. याच्यामध्ये इथलं आन्सर घेतलेले आहे, या पॉइंटचं मिनिंग दिलेलं आहे इथं. ओके, आपल्याला इथला पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे जे क्वार्टाइल आहेत ऑगी और क्युम्युलेटिव्ह क्वार्टाइल वगैरे हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणारच आहोत. Q1 55, Q2 मीन, ओके 62.5 kg, Q3 68 kg. आता फ्रिक्वेन्सी कर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, बेल शेप्ड म्हणजे या बेलच्या आकाराचे आले तर बेल शेप्ड कर, यू शेप्ड या प्रकारचा कर आला तर यू शेप्ड, जे शेप्ड म्हणजे या प्रकारचे कर जे शेप्ड मध्ये, आणि मिक्स्ड कर सगळेच त्याच्यामध्ये मिक्स कर झाले त्याच्यामध्ये. ओके, हा झाला बेल शेप्ड कर. त्याचा शेप बघा कशासारखा दिसतोय, बेल सारखा दिसतोय. याचा कर यू शेप सारखा दिसतोय आणि याचा कर जे सारखा दिसतोय. ओके, तर हे जे शेप्ड कर आणि सगळ्यात शेवटचा मिक्स्ड म्हणजे इथून इथपर्यंत पाहिला तर जे शेप्ड, इथून इथपर्यंत पाहिला तर बेल शेप्ड, इथून इथपर्यंत पाहिला तर यू शेप्ड, या प्रकारचे सगळेच मिक्स कर झाले याच्यामध्ये. तर इथं संपलं प्रेझेंटेशन ऑफ डेटा अँड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. तर त्याचं मिनिंग पाहिलेलं आहे, ही आहे बेसिक समरी त्याची पहिल्यापासून पाहिलेली. आता याच्यावरची एक्झरसाइज जी आहे सेट ए अँड सेट बी आहे का याच्यामध्ये, सेट बी पण आहे, सेट सी पण आहे आणि मिसलेनियस असेल आय थिंक. ओके, आणि हे ॲडिशनल क्वेश्चन बँक याचे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मी सगळे पार्ट अपलोड करणार आहे टेस्ट सिरीजमध्ये. तर ती टेस्ट सिरीज नक्की सोडवा, याच्यामध्ये विथ एक्सप्लेनेशन असेल त्याच्यामधला पार्ट, थ्योरेटिकल पार्टवरती संपूर्ण हा टॉपिक तुम्ही पाहू शकतात. म्हणून थिअरी व्यवस्थित करून घ्या, 4 ते 5 मार्काला तुम्हाला थिअरी महत्त्वाची ठरेल याच्यामध्ये. ओके, धन्यवाद, थांबूयात इथेच.